जय भीम विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ काम चे आपण एक 4-5 भाग बघितले. 4-5 भाग बघितले आणि या भागामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न बघितले. त्यानंतर आपण एक नळाचा आणि टाकीचा एक प्रश्न बघितला आयोगाचा. त्याच्यावर काही जे महत्त्वाचे आयोगाचे प्रश्न आलेले ते प्रश्न पण आपण घेतले. आता हा जो भाग आपण घेणार आहोत हा भाग आहे तो वर्क अँड वेजेस वर आहे. हा भाग कोणता आहे? वर्क अँड वेजेस. आता या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण ते प्रश्न घेणार आहे. आता बघा प्रश्न बघा, पहिला प्रश्न बघा या भागातला पहिला प्रश्न, एक काम अमर व अभय अनुक्रमे 10 व 14 दिवसात पूर्ण करतात. एक काम अमर व अभय अनुक्रमे 10 व 14 दिवसात पूर्ण करतात. जर ते काम दोघांनी एकत्रितपणे पूर्ण केले तर त्यांना मिळणाऱ्या 1740 रुपये मजुरीपैकी अमरचा वाटा किती? आता इथे दोन व्यक्ती बघा, एक आहे अमर आहे. कोण आहे? अमर. आणि अमर नावाची व्यक्ती आहे आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती आहे अभय. दुसरी व्यक्ती कोण आहे? अभय. मी एकदा अभयला काढून घेतो. हा अभय आहे. अमर आणि अभय. आता मग बघा, अमरला एक काम करण्यास 10 दिवस लागतात आणि अभयला एक काम करण्यास किती दिवस लागतात? तर 14 दिवस लागतात. किती दिवस लागतात? अमरला एक काम करण्यास 10 दिवस लागतात, अभयला एक काम करण्यास 14 दिवस लागतात. आता पुढे सांगतात, जर ते काम दोघांनी एकत्रितपणे जर काम केलं, आता दोघांनी एकत्रितपणे जर काम पूर्ण केलं तर त्यांना मिळणाऱ्या 1740 रुपये मजुरीपैकी अमरचा वाटा किती? अमरचा वाटा किती? आता मग काय करायचं? ह्या दोघांनी एकत्रितपणे जर काम केलं तर अमरचा वाटा किती असं त्यांनी विचारलं. मग आपल्याला काय करावं लागेल? आता यांचा आपल्याला रेशो काढून घ्यायचा आहे. मग यांचा रेशो कसा काढायचा? बघा, यांचा रेशो काढून घ्यायचा. आता हे दिवसांचं प्रमाण झालं, आपल्याला मजुरीचं प्रमाण काढायचं, ते मग आपल्याला रेशो काढावं लागेल. म्हणून इकडे बघा 1/10 आणि 1/ किंवा इथे डायरेक्ट इथेच करू आपण, गुणिले आणि गुणिले इथेच करू. इकडे घ्यायची आवश्यकता नाही, इकडेच करतो. बघा आता 10 आणि 14 यांचा एलसीएम किती येतो? 10 आणि 14 जर तुम्ही लसावी काढला, बघा 2×5 = 10, 2×7 = 14 आणि 7×5 = 35 आणि 35 × 70 म्हणजे लसावी किती आला? 70. म्हणजे याला जर तुम्ही 70 ने जर गुणलं, याला इथे पण 70 ने जर तुम्ही गुणलं तर हे 10×1 = 10 आणि 10×7 = 70 आणि 14×1 = 14, 14×5 = 70. मग अशा रीतीने याचा मजुरीचा जो रेशो आहे तो मजुरीचा रेशो आला 7:5. मजुरीचा रेशो किती आला? 7:5. आधी त्यांचा दिवसांचा रेशो होता. दिवसांचा रेशो किती होता त्यांचा? 10:14 किंवा त्याला आपण संक्षिप्त केलं तर कमी येतं. म्हणजे असं संक्षिप्त करा किंवा असं ठेवा. त्यांचा दिवसाचा रेशो होता 10:14 पण त्यांचा मजुरीचा रेशो आला 7:5. त्यांचा मजुरीचा रेशो आला 7:5 आणि मग 7 आणि 5 यांची बेरीज होते 12 आणि ह्या 12 ने जर 7 आणि 5 यांची बेरीज, 7 आणि हा रेशोची बेरीज केली आपण, मजुरीची रेशोची बेरीज केली 7 आणि 5 12 आणि एकूण किती पैसे भेटले म्हणतो त्यांना? 1740 आणि आपल्याला कोणाची मजुरी काढायची? तर आपल्याला अमरची मजुरी काढायची आहे. मग आपल्याला अमरची मजुरी काढायची, मग अमरचा रेशो तो 7. अमरचा रेशो किती आला? 7 आणि म्हणून गुणिले किती करावं लागेल आपल्याला? 7. मग अशा रीतीने आपण जर याला भाग दिला, बघा 12×1 = 12, 12×1 = 12, 17 मधनं 12 गेले, 5 उरले, 5 पुढे 4 ठेवले, 54 झाले. मग 12×4 = 48 होतात, खाली उरले 6 आणि 6 पुढे 0 ठेवला, 12×5 = 60 आणि मग 7×5 = 35 होतात, हातचे आले 3 आणि 7×4 = 28, 28 मध्ये 3 मिळवले तर 31 झाले, हातचे आले 3 आणि 7×1 = 7, 7 आणि 3 होतात 10. अशा रीतीने 1015 रुपये हा कोणाचा वाटा मिळाला? तर आपल्याला अमरचा वाटा मिळाला. 1015 रुपये कोणाचा वाटा मिळाला? अमरचा. परत एकदा सांगतो काय केलं आपण. बघा, अमर एक काम 10 दिवसात करतो, अभय एक काम 14 दिवसात करतो. आता हा 10 आणि 14 हा झाला त्यांचा दिवसांचा रेशो. 10 आणि 14 झाला त्यांचा दिवसांचा रेशो. पण आपल्याला मजुरीचा रेशो काढावा लागेल, त्यांना पैसे वाटप करायचे. तर मजुरीचा रेशो काय येतो? मग आपण काय केलं, या 10चा आणि ह्या 14चा आपण एलसीएम काढला, लसावी काढला. मग यांचा एलसीएम काढला, 70 आला.
यांचा एलसीएम 70 आला, मग गुणिले इथे 70 केलं, इथे पण गुणिले 70 केलं, आणि मग त्यांचा मजुरीचा रेशो आला 7:5. त्यांचा मजुरीचा रेशो आला 7:5. मग मजुरीचा रेशो आल्यानंतर त्या रेशोची बेरीज केली, म्हणजे 7 आणि 5 12 होतात, म्हणून त्या मजुरीची रेशोची बेरीज 12. आणि टोटल दोघांना किती पैसे मिळाले तर 1740 रुपये मिळाले. 1740 म्हणजे 1740 रुपये मिळाले. आणि मग ते 1740 अपॉन 12 इंटू किती केले 7 का घेतलं तर आपल्याला अमरचा वाटा काढायचा आहे. पैसे किती मिळाले अमरला, अमरचा मजुरीचा रेशो 7 आहे, म्हणून आपण इथे गुणिले 7. अशा रीतीने अमरला 1015 रुपये मजुरी मिळाली. अमरला किती मजुरी मिळाली 1015 रुपये. दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन बघा, पहिल्या प्रकारात दुसरा क्वेश्चन बघा. हा भागातला दुसरा क्वेश्चन बघा. ए बी सी यांनी एकत्रित एकूण 4505 रुपये मजुरीस काम ठरविले. त्यांनी एक काम घेतलं, त्याची मजुरी होती 4505 रुपये. या तिघांनी काम घेतलं ते, आणि ते काम एकटा एबीसी म्हणजे ते काम म्हणजे प्रत्येकाने एकट्याने म्हणजे एबीसी अनुक्रमे ए ने 5 दिवस, बी ने 8 दिवस आणि सी ने 10 दिवसात पूर्ण करतात. ते 5 दिवस, 8 दिवस आणि 10 दिवसात ते पूर्ण करतात. जर ते काम त्यांनी एकत्रितपणे पूर्ण केले, जर त्यांनी ते काम जर एकत्रितपणे जर पूर्ण केले तर एकूण मजुरीपैकी बी चा वाटा किती. मग त्यांनी जर एकत्रितपणे काम जर केलं तर त्यांचा बी चा वाटा किती. आता बघा एक लक्ष द्या, 3 व्यक्ती आहे. पहिली आहे ए आहे, दुसरी व्यक्ती आहे बी आहे, आणि तिसरी व्यक्ती कोण आहे तर ती तिसरी व्यक्ती आहे सी आहे. मग आता यांचा जर आपण दिवसांचा रेशो जर काढला, यांचा दिवसांचा रेशो, तर बघा ए ला 5 दिवस लागतात, ए ला 5 दिवस लागतात, बी ला 8 दिवस लागतात, आणि सी ला 10 दिवस लागतात. सी ला 10 दिवस लागतात. आता ए ला 5 दिवस, बी ला 8 दिवस आणि सी ला 10 दिवस. आता हा झाला दिवसांचं गुणोत्तर. हे कशाचं गुणोत्तर आहे, हे दिवसांचं गुणोत्तर आहे. दिवसांचे गुणोत्तर, प्रमाण म्हणू आपण त्याला, दिवसांचे प्रमाण. कोणती इथे प्रमाण 5, 8, 10. आता आपल्याला मजुरीचं प्रमाण काढायचं आहे. आपल्याला मजुरीचे प्रमाण, मजुरीचे आपल्याला गुणोत्तर काढायचं, मजुरीचे प्रमाण. आता बघा मजुरीचं प्रमाण काढायचं आपल्याला, म्हणजे ए ला 10 दिवस लागतात, ए ला 5 दिवस लागतात, बी ला तेच काम करण्यास 8 दिवस लागतात, आणि सी ला तेच काम करण्यास किती दिवस लागतात तर 10 दिवस लागतात. सी ला तेच काम करण्यास 10 दिवस लागतात. मग जर आपण 5, 8 आणि 10 यांचा जर आपण रेशो काढला, बघा सॉरी लसावी काढला, 5, 8 आणि 10 यांचा जर आपण लसावी काढला तर बघा 5 एक 5 आणि 5 दुने 10, त्यानंतर 2 चोक 8 आणि 2 एक 2. मग 5 दुने 10 आणि 2 चोक 40, म्हणजे यांचा लसावी किती येईल 40 येईल. कारण 5, 8, 40, 8, 45 आणि 2 चोक 40, म्हणजे यांचा लसावी किती आला 40. मग लसावी 40 येतो, म्हणून याला प्रत्येकाला याला कितीने गुणायचं आपल्याला 40 ने गुणायचं. इथे पण 40 ने गुणा, आणि इथे सुद्धा कितीने गुणा 40 ने गुणा. म्हणजे आपल्याला कशाचं गुणोत्तर येऊन जाईल, कशाचं प्रमाण येईल, मजुरीचं प्रमाण येऊन जाईल आपल्याला. मग आपल्याला बघा 5 एक 5 आणि 5 8 40, 8 एक 8, 8 45 आणि 10 एक 10, 2 चोक 40, म्हणजे 8 5 4, आणि म्हणून 8 5 आणि 4. हा कशाचं गुणोत्तर झालं, प्रमाण झालं ते तर मजुरीचं झालं. आपल्याला हे दिवसांचं प्रमाण आहे आणि हे मजुरीचं आहे. हे मजुरीचं प्रमाण आपल्याला कोणाची मजुरी काढायची आहे तर आपल्याला ह्या बी ची मजुरी काढायची आहे, आणि बी चा वाटा 5 आहे. मग बी ची मजुरी काढायची. मग आपल्याला किती एकूण टोटल मजुरी 4505, आणि या रेशोची बेरीज करायची. 8 आणि 5 13, 13 हे 4 होतात 17, 13 4 17, आणि गुणिले बी चा वाटा काढायचा, म्हणून 5 बी चा हिस्सा 5 आहे, म्हणून या 5 ने याला काय करायचं आपल्याला गुणायचं. याचा हिस्सा 5 म्हणून 5 ने गुणायचं. आणि मग आपल्याला याला बघा 17 एक 17,
17 दुने 34, 17 एक 17, 17 दुने 34, खाली उरले 11, 11 पुढे शून्य ठेवले 110 झाले, मग 17 सकी 102 होतात, 102, खाली उरले 8, 8 पुढे 5 ठेवले, 17 5 85, अशा रीतीने 265 आलं. किती आलं? 265. आणि मग जर ह्या 265 ला जर 5 ने जर गुणलं तर 5 5 25 होतात, 5 5 25, अच्छा आले 2, 5 सक 30, 30 आणि 2 किती झाले? 32, अच्छा आले 3, आणि 5 दुने 10, 10 आणि 3 13, 10 आणि 3 13. बघा परत एकदा, 5 5 25, इथे 5, अच्छा आले 2, 5 सक 30, 30 आणि 2 32, अच्छा आले 3, इथे 2, आणि 5 दुने 10, 10 आणि 3 13, म्हणजे बी ला किती रुपये मजुरी मिळेल त्या कामापैकी? तर बी ला 1325 रुपये मजुरी मिळेल. बघा मी परत एकदा सांगतो, याला समरी कसं केलं आपण. बघा, तर आपण हा जो रेशो आहे हा आहे त्यांचा दिवसांचा रेशो आहे. ए एक काम 5 दिवसात करतो, बी एक काम 8 दिवसात करतो, आणि सी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. आता या दिवसांचा रेशो झाला. आता आपल्याला मजुरीचा रेशो काढायचा आहे. मग मजुरीचा रेशो काढताना आपल्याला 5, 8 आणि 10 यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. आणि मग यांचा लसावी आपण काढला, यांचा लसावी काढला आपण, तो आला लसावी 40. आणि मग अशा रीतीने आपल्याला मजुरीचा रेशो होतो 5 8 40, 8 पंचे 40, आणि 10 चौक 40, म्हणजे 8 5 4. हा जो रेशो आहे तर हा रेशो मजुरीचा आहे, आणि म्हणून मजुरीचा रेशो 8 5 4 आला. म्हणून आपल्याला बीचा आपल्याला काढायचं आहे. कोणाचं काढायचं आहे? बीचा आपल्याला वाटा काढायचा आहे. बीला किती पैसे मिळाले त्यापैकी? तर बीचा, म्हणून आपण काय केलंय, 4505 भागिले 17 आणि गुणिले 5च का घेतलं? कारण आपल्याला बीचा वाटा काढायचा म्हणून 5 घेतलं. अशा रीतीने त्याला बीला किती रुपये मजुरी मिळाली? 1325 रुपये. 1325 रुपये मजुरी मिळाली. बघा, या प्रकारातला तिसरा प्रश्न आहे तो बघा. राजेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राजेशने चिंटूला सोबत घेऊन 12 दिवसात पूर्ण केले. जर तर मजुरीपैकी त्यांना मिळालेल्या 2800 रुपये मजुरीतील चिंटूचा वाटा किती? आता लक्षात घ्या, आपल्याला हे लक्षात आलं की इथे किती लोक आहे इथे? तर 2 जण व्यक्ती आहे. एक पहिला आहे तर राजेश आहे. पहिला कोण आहे? राजेश आहे. आणि राजेश एक काम किती दिवसात पूर्ण करतो? तर राजेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. राजेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. किती? 20 दिवसात. आता चिंटू नावाची दुसरी व्यक्ती आहे, चिंटू. तर चिंटूला ते काम करण्यास किती दिवस लागतात? चिंटू, आणि चिंटूला ते काम करण्यास किती दिवस लागतात? आपल्याला ते काढायचंय. चिंटूला ते काम करण्यास किती दिवस लागतात? कारण ते दोघांनी चिंटूला सोबत घेऊन 12 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे दोघांनी काम सोबत 12 दिवसात केलं. एकट्या राजेशने 20 दिवसात केलं. तर चिंटूने किती दिवसात आपल्याला केलं ते आपल्याला काढायचंय. तर चिंटूने किती दिवसात केलं आपल्याला माहित नाही, मग आपल्याला ते काढायचंय. मग काढायचं कसं? शॉर्टकटने तुम्हाला माहितीये की बघा, दोघांचं काम आहे, दोघांनी मिळून काम केलं ते 12 दिवसात. मग दोघांच्या कामामधून जर आपण राजेशचे काम जर वजा केलं, हे दोघांनी एक काम 12 दिवसात पूर्ण केलं, या दोघांच्या कामामधून जर राजेशचं काम जर आपण वजा केलं, म्हणजे राजेश एक काम करतो 20 दिवसामध्ये, आणि मग यांचाच गुणाकार आणि यांचीच वजाबाकी जर आपण केलं तर आपल्याला चिंटूचं काम येईल. आणि मग बघा, 12 दुने 24 यांचाच गुणाकार केला आपण, आहे की नाही? यांचा 12 दुने 24 आणि तो शून्य पुढे म्हणजे 240. आणि मग 20 मधनं 12 जर लेस केले तर किती उरतात? 8. आणि मग 8 1 8, 8 3 24. मग अशा रीतीने चिंटूला ते काम करण्यात किती दिवस लागतील? तर चिंटूला ते काम करण्यात 30 दिवस लागतील. म्हणजे राजेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि चिंटूला ते काम करण्यात 30 दिवस लागतात. म्हणून आपल्याला हे लक्षात आलं की चिंटूचा आणि राजेशचा आणि चिंटूचा दिवसाचे गुणोत्तर आपल्याला मिळालं तर ते आहे 20:3. पण आपल्याला हे झालं कशाचं गुणोत्तर आहे? हे दिवसाचं गुणोत्तर आहे. बघा, दिवसाचं गुणोत्तर आलं 20:30 आणि आपल्याला मजुरीचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून मजुरीचे गुणोत्तर बरोबर मजुरीचे प्रमाण
आता आपल्याला ते काढायचं मजुरीचं प्रमाण. आता बघा मजुरीचं प्रमाण कसं काढायचं. आणि मग मजुरीचं बघा, हा 20 दिवसात पूर्ण करतो, हा 30 दिवसात पूर्ण करतो. आणि 20 आणि 30 यांचा जर आपण लसावी काढला तर 20 आणि 30 यांचा लसावी येतो 60, म्हणून गुणिले 60. आणि इथे सुद्धा गुणिले किती करा 60. आणि मग यांचं प्रमाण तुम्हाला येऊन जाईल, यांचं रेशोचं प्रमाण की 20 × 20 आणि 20 × 60 आणि 30 × 30, 30 दुने 60, मग 3:2. म्हणजे यांचं प्रमाण किती आलं, मजुरीचं प्रमाण आलं 3:2. मजुरीचं प्रमाण 3:2 आहे, मजुरीचं प्रमाण 3:2. आणि मग 3:2 मजुरीचं प्रमाण असेल आणि एकूण किती रुपये पैसे मिळाले त्यांना मजुरीपैकी टोटल मजुरी किती मिळाली 2800. म्हणजे 2800 रुपये मजुरी मिळाली. आणि आपल्याला कोणाचा वाटा पाहिजे, आपल्याला चिंटूचा वाटा आहे, चिंटूचा वाटा पाहिजे आपल्याला. चिंटूला किती पैसे मिळतात बघायचे आपल्याला. मग हे 3 हे राजेशचे आहे आणि चिंटूचे हे 2 आहे. मग आपल्याला चिंटूचा वाटा किती, मग आपल्याला 2, म्हणून आता हे मग याचं 3:2 झालं है की नाही, तर 2 आणि भागिले ही 3 आणि 2 हे होतात 5. आणि मग 5 × 1 5 आणि 5 × 5 25, अच्छा आले 25. आणि खाली उरले किती 3 उरले. 5 × 30 हा शून्य वरती घेतला. आणि मग आपण जर याला जर हे केलं 56 दुने 112 आणि तो शून्य पुढे घेतला, म्हणजे चिंटूला 1120 रुपये मिळाले. चिंटूला किती मिळाले 1120 रुपये. आता बघा परत एकदा सांगतो आपण काय काय केलं एक लक्षात घ्या. तर आपल्याला बघा राजेश एकटा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. आपल्याला चिंटूचं काम माहित नाही, आपल्याला चिंटू एक काम किती दिवसात करतो माहित नाही, म्हणून आपण ते दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. पण या दोघांच्या कामामधून जर आपण राजेशचं काम जर वजा केलं तर आपल्याला चिंटूचं काम भेटतं. मग आपण यांचाच गुणाकार केला, 12 दुने 24 आणि 12 मधनं 20 मधनं 12 गेले म्हणजे 8 उरले, म्हणजे 8 × 8 = 24. म्हणजे चिंटू एक काम 30 दिवसात पूर्ण करतो. मग राजेश एक काम जर 20 दिवसात करत असेल तर चिंटू ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. आणि 20 आणि 30 यांचा लसावी येतो 60, म्हणून गुणिले इथं केलं 60, इथं गुणिले केलं 60. आणि मग 20 × 20 20 × 60 आणि 30 × 30 30 दुने 60. मग अशा रीतीने आपल्याला त्यांचा मजुरीचा जो रेशो आहे तो मिळाला, तो आहे 3:2. मजुरीचा रेशो आहे 3:2. आणि अशा रीतीने मग एकूण त्यांना पैसे जे मिळाले ते 2800. आणि म्हणून 3 आणि 2 5, म्हणून खाली 5 ने त्याला भागितलं. आणि आपल्याला चिंटूचा पैसे काढायचे आहे, म्हणून चिंटूचा भाग 2 आहे, म्हणून गुणिले 2 केलं. मग 560 गुणिले 2 जर केलं तर 1120 होतात. मग चिंटूला टोटल किती पैसे मिळाले चिंटूला, तर चिंटूला मिळाले 1120 रुपये मिळाले. चिंटूला किती मिळाले 1120 रुपये चिंटूला मिळाले. बघा पुढचा प्रश्न हा 4 नंबरचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 की ABC यांनी एकत्रितपणे एकूण 6000 रुपये मजुरीस काम ठरविले. या तिघांनी मिळून एक काम घेतलं आणि त्या कामाची मजुरी किती मिळणार त्यांना 6000 रुपये. ते काम एकटा A 6 दिवसात, म्हणजे A नावाची व्यक्ती आहे, A तो एकट्याने जर काम केलं ह्या A ने तर तो किती दिवस लागतील त्याला, तर 6 दिवस लागतील. A ने जर एकट्याने काम केलं, हा A आहे, एकट्याने जर काम केलं A ने तर त्याला किती दिवस लागतील 6 दिवस लागतील. त्यानंतर एकटा B म्हणजे B नावाचा जो दुसरी व्यक्ती आहे, तर B नावाच्या व्यक्तीला एकट्याने जर काम केलं तर किती दिवस लागतील, तर 8 दिवस लागतील, त्याला 8 दिवस लागतील. आणि C च्या मदतीने आता लक्षात घ्या, C च्या मदतीने म्हणजे हा C नावाचा हा एक नवीन पार्टनर, आणि या C च्या मदतीने जर काम केलं, आता Cचं काम C एकटा किती दिवसात काम करतो हे दिलेलं नाहीये, C एकटा किती दिवसात करतो हे दिलेलं नाहीये. पण C ची मदत जर घेतली तर या तिघं मिळून म्हणजे A B आणि C हे तिघं मिळून एक काम किती दिवसात करतात, A B आणि C हे तिघे मिळून एक काम 3 दिवसात पूर्ण करतात. A B C हे तिघे मिळून एक काम 3 दिवसात करतात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या तिघांच्या कामामधून या दोघांचं काम जर आपण वजा केलं म्हणजे A काम
या दोघांचं काम वजा करायचं आपल्याला. कोणाचं? एचं आणि बीचं. ए एक काम 6 दिवसात करतो आणि बी एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. या दोघांचं काम ह्या तिघांच्या कामातून वजा केलं म्हणजे कोणाचं काम येईल? सीचं काम. या दोघांचं काम आपल्याला बघायचं म्हणजे 6 आणि 8 होतात 14. शॉर्टकटने करू आपण. 6 आणि 8 14 आणि 6 8 48. म्हणजे याला जर आपण संक्षिप्त केलं तर बे 7 14 आणि बे 2 4 बे 4 8. म्हणजे या तिघांच्या कामामधून ह्या दोघांचं काम आहे ते 700 किती 24 तुम्ही वजा करा म्हणजे आपोआप कोणाचं काम येईल ते? तर सी चं काम येईल. आणि मग याला काय करायचं आपण? तिरकस गुणाकार करू. मग 24 एक 24 मायनसला मायनस आणि 3 7 21 आणि 24 ते 72. 24 त्रिक किती होतात? 72. आणि मग अशा रीतीने 24 मधनं 21 गेले तर खाली उरले 3 आणि खाली किती आहे? 72. आणि मग 3 1 3 3 2 6 आणि 3 4 12. म्हणजे एक काम करण्यात या सी ला किती वेळ लागेल? किती दिवस लागतील? तर 24 दिवस लागतील. या सी ला एक काम करण्यात किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. मग अशा रीतीने आपल्याला दिवसांचा रेशो आला. दिवसांचा रेशो आला. ए ला एक काम ते काम करायला 6 दिवस लागतात. बी ला ते काम करायला 8 दिवस लागतात आणि सी ने जर एकट्याने ते काम केलं तर सी ला ते काम करण्यात 24 दिवस लागतात. सी ला ते काम करण्यात किती दिवस लागतात? 24 दिवस लागतात. मग जर समजा आपल्याला हा दिवसांचा रेशो आहे, हे कशाचा आहे? हे दिवसांचं गुणोत्तर आहे. हे दिवसांचं आपल्याला मजुरीचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून आपल्याला हे 6 8 आणि 24 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर यांचा लसावी किती येतो? 24 येईल. यांचा लसावी कसं 24 आहे? अंक बघितले की आपल्याला लसावी लक्षात आलं पाहिजे. यांचा लसावी 24 येईल कारण 6 चौक 24 8 त्रिक 24 आणि 24 एक 24 म्हणजे यांचा लसावी येतो 24. म्हणून मी इथे याला गुणिले 24 करतो, इथे पण याला गुणिले 24 करतो आणि इथे पण याला गुणिले किती करतो? 24 करतो. याला गुणिले 24 करतो. मग आता बघा 6 1 6 6 चौक 24 म्हणजे याचा गुणोत्तर आला 4 1 4 8 1 8 8 त्रिक 24 म्हणजे 3 1 3 आणि 24 1 24 म्हणजे याचा गुणोत्तर येतं 1. म्हणजे यांचं गुणोत्तर आलं 4 3 1. यांचं गुणोत्तर किती आलं? 4 3 1. आणि मग अशा रीतीने आपल्याला दिवसाचं गुणोत्तर आपलं होतं 6 8 24 पण आपलं मजुरीचं गुणोत्तर आलं 4 3 1. 4 3 1 आणि आपल्याला मजुरीतील सी चा वाटा काढायचा आहे. मग मजुरीचा सी चा वाटा 1 आहे. सी चा वाटा म्हणून एकूण मजुरी किती भेटली त्यांना? एकूण मजुरी भेटली 6000 रुपये मजुरी भेटली. आणि मग 6000 गुणिले कोणाचं काढायचं आपल्याला? सी चा काढायचं आहे. मग सी चा 1 घ्या आणि भागिले मजुरीचं गुणोत्तर 1 आणि भागिले यांच्या सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 3 7 7 आणि 1 8 होतात म्हणजे 8 ने त्याला भागा आणि मग 8 1 8 8. आता 8 7 56 होतात. खाली उरले 4 8 5 40 आणि हे शून्य वरती घेऊ आपण. आणि मग अशा रीतीने सी ला किती रुपये मिळतील? 750 रुपये मिळतील. सी ला किती रुपये मिळतील? 750 रुपये सी ला मिळतील.